नमस्कार, मी मेघना घाग. इव्हनिंग पल्स मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. ॲक्वालाईनचं काम करणाऱ्या तुर्किश कंपनीला काढून टाका, आमदार आदित्य ठाकरेंची मागणी. काल झालेल्या पावसामुळे वरळी मेट्रो स्थानकात पाणीच पाणी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. मृत्यूच्या दिवशीही वैष्णवीला मारहाण. वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडून कोर्टात दाखल. पुण्यासह रायगड, रत्नागिरीला हवामान विभागाकडून रेड अलर्ट. तर पुढील 4 ते 5 दिवस सातारा, कोल्हापूर आणि सांगलीत जोरदार पावसाची शक्यता. वाहून जाणारा कांदा वाचवण्यासाठी चिमुरडीची धडपड. बीडच्या शेतकऱ्याला मिलिंद नार्वेकरांकडून 1 लाखांची मदत. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. राज्यात 278 सक्रिय कोरोना रुग्ण. मुंबईत 37, ठाण्यात 19, पुण्यात 2 कोरोनाबाधित. घाबरू नका, पण काळजी घ्या, प्रशासनाचं आवाहन. नर्स सासूने सुनेचा घरातच केला गर्भपात. नाशिकमध्ये संतापजनक घटना समोर. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानं सासू नणदेकडून पीडितेला जातीवाचक शिवीगाळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोड्यातील संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर. अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराच्या गोळीबाराला पोलिसांचं प्रत्युत्तर. अमोलचा मृत्यू, सूत्रांची माहिती. ठाणे, नाशिक, शिर्डीमध्ये ईडीची छापेमारी. मेसर्स केजीएस शुगर विरुद्ध ईडीची कारवाई. अनेक निवासी आणि व्यावसायिक जागांवर छापे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.